हाय फ्रेंड्स, तर माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर हे पहा, मी पूर्ण साड्यांचा पसारा काढला आहे. साड्यांचे मला घड्या घालायच्या आहेत. रेग्युलर साड्यांचा आपण रोजच घड्या घालत असतो, परंतु या कधीतरी नेसणाऱ्या साड्या तशाच पडून असतात. तर आज म्हटलं त्यांच्या घड्याही घालते आणि तुम्हालाही दाखवते माझ्याकडे कोणकोणत्या साड्या आहेत. तर माझ्याकडे काही जास्त नवीन साड्या नाही आहेत, जुन्याच आहेत. तरी माझी पैठणी आहे. स्पंदनच्या वेळेस ओढभरणीच्या वेळेस ही घेतलेली 2000ची साडी आहे. शक्यतो ओढभरणीसाठी ग्रीन साडी घेतात, त्यासाठी मी ग्रीन साडी घेतली होती. तर हे त्याच्यावरती ब्लाऊज आहे, साधं सिंपलच आहे. 2019मध्ये ही साडी घेतलेली. हा पहा, हा माझा लग्नातला शालू आहे. कितीचा आहे काही माहीत नाही, पण याला आत्ता 9 वर्ष पूर्ण झाली. जास्त काय नेसला नाही आहे मी, 4-5 वेळाच नेसला असेल, पण जसा आहे तसाच आहे. हे पहा, मोरपी कलर आहे, त्याच्यावरती डायमंड वगैरे आहेत. खूप छान आहे. त्याचा पदर पहा कसा आहे तो, हे बघा. पूर्ण शालू हा डायमंडने वगैरे भरलेला आहे. पूर्ण त्याच्यावरती बुट्टे वगैरे आहे. पदरसुद्धा पूर्ण भरलेलाच आहे. बघा, खूप छान आहे हा शालू. हा फक्त लग्न झाल्यानंतर त्याचा जास्त उपयोग होतो, त्याच्यानंतर शक्यतो पडूनच राहतो हा. तसाच माझाही आता कपाटामध्ये तसा पडूनच आहे. त्याला मी नंतर काही पूर्ण नेसलाच नाही आहे. खूप जडसुद्धा आहे हा, पूर्ण भरलेला आहे. त्याच्यावरती डिझाईन बघा किती छान आहे, ती कोयरी टाईप आहे ही डिझाईन पहा. मी जेव्हा अल्बम दाखवला त्याच्यामध्ये पहा मला कसा वाटतोय तो हा शालू. तुम्हालाही कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. हा त्याच्यावरील ब्लाऊज आहे. हा मला ब्लाऊज अजूनही होतो. ही माझी साडी आहे साखरपुड्याची. शेवाळी कलर आहे हिचा आणि हिची बॉर्डर वगैरे बघा तांबड्या कलरची आहे. ह्या माझ्या साड्या अजूनही तशाच आहेत, कारण याचं नेसणं कधी होत नाही. कधीतरी मी नेसते सुद्धा. तरी बघा खूप सुंदर आहे ही साडी. ही ब्लाऊज मला अजूनही सर्व होतात, कारण माझ्या तब्येतीमध्ये अजूनही काहीच फरक झाला नाही. जशी होते तशीच आहे मी अजून. त्याच्यावरती ब्लाऊज पहा हे असं आहे, सिंपल आहे. आणि हे आहे येल्लो साडी. हे पहा खूप सुंदर आहे. याचाही पदर पूर्ण मरून कलरसारखाच आहे, त्याला गोंडे वगैरे आहेत. माझ्याकडे साड्या बहुतेक सिंपलच आहेत, एवढ्या काय महागड्या नाही आहेत. हा कलर येल्लो नाही आहे, आंबा कलर आहे. रे पहा, तुम्हाला आवडली काय मला नक्की सांगा. ही साडी मी घरी नेसण्यासाठी 500 रुपयाला घेतली होती. खूप स्मूथ आहे ही साडी, वेलवेटसारखा त्याला काट आहे. ही साडी आहे माझी दिवाळ साडी, म्हणजे आपण लग्नानंतर जी पहिली दिवाळी येते तेव्हा माझ्या मिस्टरांनी घेतलेली. 2 कलर आहे त्याच्यामध्ये, नेव्ही ब्ल्यू आणि स्काय ब्ल्यू. ते पहा खूप छान आहे. ही पहा, मी ही साडी 500 रुपयाला घेतले. अजून काही फॉल बेडिंग वगैरे केली नाही आहे. एक कोरी साडी घरी असावी, त्यातूनच कोण ओटी वगैरे भरण्यासाठी आलं तर भरता येते, त्यासाठी मी आणून ठेवले. खूप छान आहे. ही साडी माझ्या आत्याच्या मुलग्याच्या लग्नाच्या वेळेस आहेर म्हणून मिळाले पहा. तर ते मी शिवले. त्याच्यावरती ब्लाऊज वगैरे पण आहे. हे पहा, त्याचा पदर पहा कसा आहे तो. त्याच्यावरती मी ब्लाऊज बघा हे असं शिवलं आहे. गळा वगैरे छान आहे, फुल हाताचं शिवलं आहे. लेस वगैरे लावले. ब्लाऊजचा गळा कसा वाटला मला नक्की सांगा. ही साडीसुद्धा आहेरचीच आहे. तरी मी साडी स्वतः घ्यायला गेले होते. 900 रुपयाची साडी आहे. या साडीलासुद्धा 9 वर्ष झालेत. तर हे पहा, खूप सुंदर असा पदर आहे या साडीचा. मला तर खूप आवडते, मी अजूनही साडी नेसते. तर हे बघा, त्याच्यावरती पूर्ण भरलेली साडी आहे ही. त्याचा काठ वगैरे खूप छान आहे. ही साडी 2018मध्ये मी घेतलेली आहे. तर हे बघा नेट आहे, त्यावेळेस शक्यतो ही नेटची फॅशनच होती. तर हे पूर्ण नेट आहे नी बघा, मळमळ टाईप पूर्ण ही साडी आहे. या साडीवरती ब्लाऊजसुद्धा मी वेगळा नेटचाच शिवलेला, त्यावेळी फॅशनच होती, फुल हाताचा शिवलेला. ते बघा वेगळा पीस लावला आहे त्याला मी हाताला. हे बघा नेट आहे, त्यावेळेची फॅशन होती. पण आता ब्लाऊज पडूनच आहे, शक्यतो नाही मी ही साडी नेसत आता. ही साडी आहे मी नंदेच्या लग्नाला घेतलेली, 1000ला घेतली मी साडी. खूप सुंदर आहे, पर्पल कलर आहे याचा. मला तर खूप आवडली ही साडी. त्याचा पदर बघा खूप छान आहे, गोंडे वगैरे आहेत. खूपच छान आहे, स्मूथ आहे एकदम, असं पूर्ण असं पसारा होत नाही या साडीचा.
त्याच्यावरती ब्लाऊजसुद्धा मी खूप छान शिवले. मोरपिशी कलर आहे हा, दिसतोय तसा कलर नाही आहे, थोडा वेगळा आहे, मोरपिशी टाईप आहे. तर त्याच्यावरती ब्लाऊज बघा मी कसा शिवला आहे तो. बुट्टी वगैरे लावले, हे पहा छान आहे. मला तर हा ब्लाऊज खूप छान वाटला, पण माझी तब्येत नसल्याने एवढा मला सूट नाही होत आहे हा ब्लाऊज. त्याला प्लेट आहेत. ही पहा चंद्राची साडी, आजकाल काय फॅशनच निघाली होती चंद्राच्या साड्यांची. तर ह्या बघा पदर खूप छान आहे, परंतु मी काय अजून असं या साडीला फॉल बेडिंग वगैरे काय केली नाही आहे. खूप सुंदर आहे, पण कलर मला काही एवढा थोडा फेंट वाटला, त्याच्यामुळे ही साडी पडूनच आहे तशीच. पहा पदर तर एवढा सुंदर आहे की, पण एवढा कापड मला काही खास वाटलं नाही, त्याच्यामुळे ही साडी तशीच आहे. बघू वाटलं तर कधी शिवेन ब्लाऊज याच्यावरती. माझ्याकडे काही जास्त साड्या महागड्या नाही आहेत, 1000च्या आतच आहेत. कारण मला साड्यांचा जास्त महागड्या असतील तर फालतू खर्च वाटतो, त्याच्यामुळे मी जास्त महागड्या साड्या घेत नाही. ही साडी आहे माझी, मी मुंबईला होते तेव्हा बिल्डिंगमध्ये सर्व बायकांनी मॅचिंग केलेली. ही साडी 900 रुपयाला घेतली होती. खूप कलर तर खूपच मला आवडलेला हा. अजूनही ही साडी जशी आहे तशीच दिसते, खूप छान आहे. वरती मोर वगैरे आहेत, खूप छान साडी आहे. त्याच्यावरती ब्लाऊज पहा मी कसं शिवलं आहे ते पहा. ही साडी खूप खास आहे माझ्यासाठी, कारण ही चहा पाण्याच्या वेळेस मी ही साडी नेसलेली. ही माझ्या आत्याने मला घेतली होती साडी, त्यावेळेस 700 रुपयाला आय थिंक घेतली होती ही साडी त्या आत्यानं. 2016मध्ये ही साडी घेतलेली आहे. 2 कलरची आहे, नेव्ही ब्ल्यू कलर आणि ग्रीन कलर. त्याला पूर्ण चकमकीक आहे, खूप शायनिंग आहे या साडीला. 2 कलरमध्ये ही साडी आहे. हे बघा पिंक कलर आणि व्हाईट कलर. हे बघा साडीवरती थोडं थोडं ब्ल्यू कलरचं आहे, ते वेलवेट टाईप आहे. खूप छान साडी आहे ही पण. ही साडीसुद्धा माझ्या लग्नाच्या आधीचीच आहे. ही साडीवरची डिझाईन तर मला खूपच आवडली, खूप छान शोभून दिसते या साडीला ती डिझाईन. पूर्ण पदरावरती चकमकीक आहे. त्यावेळेस मी ब्लाऊज काही एवढं खास शिवलं नव्हतं, त्याच्यामुळे ही साडी माझी मी काही नेसत नाही. डिझाईन कशी आहे सांगा मला. ही साडी मी माझ्या चुलत दिराच्या लग्नाच्या वेळेस घेतली होती. ही पण साडी 1000 रुपयालाच मी घेतली. ही बघा ही माझ्या चॉईसची आहे. शक्यतो माझ्या चॉईसच्या शक्यतो कमी साड्या आहेत, ही मीच पसंत करून घेतलेली साडी आहे. सर्वच साड्या माझ्याकडे बहुतेक पिंक कलर किंवा ब्ल्यू कलरच्याच आहेत. या साडीला झाली 4 वर्ष. त्याच्यावरती ब्लाऊज पहा मी कसं शिवलं आहे ते. हे बघा हे डिझाईन मारले. तुम्हाला ही डिझाईन आवडली काय ते मला नक्की सांगा. तर ही येल्लो साडी मी भावाच्या हळदीच्या वेळेस घेतली होती. त्याचं बघा पदर पिंक कलरचा आहे, खूप छान साडी ही पण आहे. पहा येल्लो साडी म्हटलं की हळदीलाही कुठेही आपण नेसू शकतो. त्याचा काट वगैरे सिंपलच आहे. त्याला बॉर्डर बघा पिंक कलरचे आहे आणि दुसऱ्या साईडला ग्रीन कलरचे आहे. त्यावरती ते ब्लाऊज मी सेपरेट शिवलं आहे पिंक कलरचं. हे पहा मी सेपरेट हे पीस घेऊन ब्लाऊज शिवलं आहे. याचा गळा पहा मी बुट्टी बुट्टी टाईपचा शिवला आहे. ही साडी माझी भाऊबीजची साडी आहे, खूप खास आहे माझ्यासाठी. ही तर साडी मी खूप वेळा नेसले, कारण माझ्या आवडीची आहे. भावाने घेतले म्हणजे ते प्रेमाचीच आहे, त्याला मोल नाही पैशाचा. पूर्ण साडी ही भरलेली आहे. हे पहा पदर वगैरे खूप छान आहे. काठ बघा किती सुंदर आहे तो. हे पहा पूर्ण साडीला शायनिंग आहे, चकाकते ही साडी पूर्ण. नेसल्यावरती सुद्धा खूप सुंदर दिसते ही साडी. कलरसुद्धा खूप छान आहे, कॉम्बिनेशनसुद्धा ब्लाऊजचं आणि छानच आहे. त्याच्यावरती ब्लाऊज बघा मी किती सुंदर शिवला आहे तो. हे पहा मला तर ब्लाऊज हा खूप आवडला डिझाईन याची. मला ही कशी डिझाईन वाटली मला नक्की सांगा. हे नॉट्ससुद्धा मला खूप आवडले. आपल्याकडे किती महागड्या साड्या असल्या तरी ते फक्त कपाटाची शोभा वाढवतात, कारण आपण साध्या सिंपल साड्यांनाच जास्त महत्त्व देतो. तशीच ही माझी साडी आहे पर्पल कलरची. त्याला लेस आहे त्याला. तर हे ब्लाऊज आहे त्याच्यावरती. खूप साधी सिंपलच आहे, पण खूप छान आहे ही साडी. ही साडी मी 300 रुपयाला घेतलेली. ही पहा हे मी 600 रुपयाला साडी घेतली. मरून कलर आहे हा, पार्टीवेअर साडी आहे ही. माझ्या स्पंदनच्या बड्डेच्या वेळेस घेतलेली. ही बघा ही जुनी साडी आहे माझी खूप. ही साडी मी 600 रुपयाला घेतली होती. बघा 2 कलरची आहे, त्यावेळेस ही फॅशनच होती. तर ही बघा त्याच्यावरती छोटे छोटे कलर आकाराचे मोर आहेत. बघा हे पूर्ण साडीवरती असे डिझाईन आहे आणि काटाला असे मोर आहेत. ब्लाऊज बघा कसं आहे ते. तर मी हे लेस लावून असं डिझाईनवालं ब्लाऊज शिवलं. ही साडी आहे मला आहेर मिळालेली. तरी बघा ब्ल्यू कलर आहे,
चौकट आहे त्याच्यावरती आणि पदरसुद्धा खूप छान आहे. त्याच्यावरचं ब्लाऊज मी सिंपल शिवलं आहे. ही साडी आहे मला भावाने हौशामध्ये घातलेली, पिंक कलर आहे. सर्व साड्या माझ्याकडे पिंक कलरच्याच आहेत शक्यतो. पूर्ण साड्यांची काही मी घडी वगैरे काय सोडली नाही आहे. त्या साड्यांची पूर्ण घडी विस्कटून मला व्यवस्थित साड्या ठेवायच्या आहेत. त्या साडीवरती ब्लाऊजसुद्धा मी फुल हाताचंच शिवलं आहे. माझ्याकडे साड्या बहुतेक काही ना काही कारणासाठी मिळाल्याच आहेत. मी शक्यतो जास्त साड्यांची खरेदी करत नाही. क्वचित काय खास कार्यक्रम असला तरच मी साड्या घेते, नाहीतर ज्या आहेत त्याच साड्या मी नेसते. ही साडी आहे माझ्या मम्मीकडे. जेव्हा मी लग्नाचा बस्ता बांधला होता तेव्हा माझ्यासाठीच घेतलेली होती. साखरपुड्या दिवशी मी साडी नेसली होती. ही सर्वात आहे माझ्या आवडती साडी. 250 रुपयाला साडी मी घेतले, पण कलर याचा मला खूप आवडतो, त्याच्यामुळे मी घरी कधीतरी रेग्युलरला नेसते. 250 प्रमाणे छान साडी आहे. या साडीचा कलर तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. खूप कलर छान आहे. मला तरी खूपच हा साडीचा कलर आणि डिझाईन आवडते. लेससुद्धा आहे या साडीला आणि गोंडेसुद्धा आहेत. माझी फेवरेट साडी आहे ही. माझ्याकडच्या साड्या ह्या 2016पासून ते 2024पर्यंतच आहेत. गेल्या वर्षी काही मी साडी एकही घेतली नाही आहे, यावर्षीसुद्धा नाही. ही साडीसुद्धा मी घरीच नेसते. सिंपल साडी आहे. पिंक कलरचा हिला बॉर्डर आहे, वेल्वेट टाईपचा बॉर्डर आहे ही साडीला. अशाच माझ्याकडे सिंपल साड्याच आहेत बघा. पिंक कलर आणि ब्ल्यू कलर शिवाय तुम्हाला जास्त साड्या दिसल्याच नसतील माझ्याकडे. तरी बघा ही सुद्धा पिंक कलरचीच साडी आहे. त्याला बॉर्डर बघा छान आहे. मला ही सुद्धा साडी खूप आवडते. त्याच्यावरती ब्लाऊजसुद्धा खूप छान आहे. ही सुद्धा साडी मी अधूनमधून नेसत असते, पण ही साडी उंचीला थोडी कमी आहे. त्याच्यावरती ब्लाऊज बघा, मला तर खूप छान वाटतं हे ब्लाऊज. ब्ल्यू कलर माझ्या आवडीचा कलर आहे. मम्मीसाठी आम्ही दुकानामध्ये साडी घ्यायला गेलो होतो, तेव्हा ही साडी मी घेतली. माझं काय साडी घेण्याचं प्लॅनिंग नव्हतं, परंतु ही साडी मला खूप आवडली, त्याच्यामुळे ही बांधणीची साडी मी घेतली. खूप छान होती. त्यावेळेस ही बांधणी टाईपची फॅशनच होती. तर ही बघा, ही सिंपल माझ्याकडे येल्लो साडी आहे. ही साडी मी अधूनमधून कुणाच्या हळदीला वगैरे नेसायची असेल तर नेसते. पेपर टाईप साडी आहे ही. अर्ध्या साड्या माझ्या मम्मीकडे आहेत, तर काही साड्यांच्या घड्या माझ्या करून झाल्या आहेत. तर बाबू उठलाय, त्याच्यामुळे माझा अर्धा पसारा तसाच पडून आहे. अजून खूप साड्या माझ्या मम्मीकडे बाकी आहेत तशाच, तर मी तिकडे गेल्यावर त्या साड्या नेसत असते. तर तुम्हाला माझ्याकडे असलेल्या कोणत्या साड्या आवडल्या त्या मला नक्की सांगा. मी काही जास्त माझ्याकडे महागड्या साड्या नाही आहेत, खूप सिंपलच आहेत आणि जुन्या फॅशनच्याच आहेत. नवीन फॅशनच्या काही माझ्याकडे साड्या नाही आहेत. शालूसुद्धा माझा पडूनच आहे, तर तुम्ही नेसावा का नको. शक्यतो काटाच्या साड्या आपण कधीतरीच नेसत असतो कार्यक्रमाच्याच वेळेस, त्याच्यामुळे त्या कपाटामध्येच पडून राहतात. आणि जेवढ्या साध्या आणि हलक्या साड्या असतील त्याच आपण नेसत असतो. माझ्याकडे सुद्धा शक्यतो या साध्याच साड्या आहेत. तर तुम्हाला यापैकी कोणत्या साड्या आवडल्या त्या मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्याकडच्या साड्या खूप जुन्या फॅशनच्या साड्या आहेत, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला आवडणार नाही, पण माझ्यासाठी या साड्या खरंच खूप छान आहेत. जुन्या असल्या तरी त्याच्यावरती ब्लाऊज मला अजूनही होतात. या साड्या मी अधूनमधून नेसत असते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.